नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। या गॅस दरवाढीचा आवाज कुणाचा या दळभद्री सरकारचा करायचं काय? या दळभद्री सरकारचा करायचं काय? युती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, हम तुम्हारे साथ हैं। शासनाने केलेल्या केलेल्या गॅसवाढीचा निषेध करण्यासाठी कलेक्टर ऑफिसवर सर्व शिवसैनिक आम्ही जमा झालेलो आहोत। शासनाने केलेली दरवाढ ही निषेधार्ह आहे आणि महिलांना ही दरवाढ संसाराचं पूर्ण कंबरड मोडणारी ही दरवाढ आहे। त्याच्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत। हे आंदोलन याच्यासाठी की ही जे महागाई वाढवली सरकारने, ही सरकार ही फसवगिरी आहे, ही मुळातच फसवगिरी आहे। आता सुद्धा त्यांनी काय केलं, लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये केले। मागच्या वेळेस इलेक्शनच्या टायमाला 2100 रुपये देतो म्हणून परत अजून त्याच्यात बी फसवगिरी सरकारने केलेली आहे। आता बी गॅस महाग केलाय, सर्व गोष्टी सगळ्या महाग केल्या। हे महाग करण्यापेक्षा लाडकी योजना जी दिली तुम्ही हिला ह्या हाताने घ्यायचं त्या हाताने घ्यायचं असं या सरकारने केलेलं आहे। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बकरीचं हे चूल आंदोलन केलेलं आहे। आमचं हेच आहे, जे सामान्य जे महिला आहेत त्यांनी करायचं काय आणि खायचं काय? जर तुम्ही गॅस दराचे एवढे भाव वाढले तर आम्ही सामान्य जनतेला पर्यायच राहिला नाही आता चुलीशिवाय। आणि नरेंद्र मोदीचं म्हणते तर चुलीने दूर होतो महिलांसाठी। मी अच्छे दिन लाऊंगा, कहा गए अच्छे दिन? मैं तो कहती हूँ बुरे दिन आए हमारे महिलाओं के लिए। गैस सिलेंडर इतना महंगा कर दिया कि हम उसे ला नहीं सकते। अब हमारे पास ये चूल्ही के अलावा और कोई पर्याय नहीं है, काहीच नाही। ते म्हणतात जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा नाही का सगळी जनता दिसते त्यांना आम्ही लुट्या 100 मध्ये गॅस दिले आणि त्यांचं सगळं काम भागल्याच्या नंतर 800-900 रुपये दर केला गॅस टाकींचा। सामान्य जनता महिला 200 रुपये रोजाने शेतामध्ये जातात आणि त्यांनी तुम्हीच सांगा एका महिन्यामध्ये 1 टाकी लागते तर महिन्याला 900 रुपये महिला कुठून आणीन आणि कुठून भरीन? आता हे चुलीशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही। कायची लाडकी बहीण आहे 5 लाख महिलांत हे केल्या त्यांनी नामंजूर केल्या आणि ह्या ज्या महिला आहेत लाडकी बहीण कशाला देतात? द्यायचंच असेल तर महिलांना सुरक्षा द्या। हे महिलांचे जे हाल होतेत ना त्याच्यासाठी सवलती द्या, गॅस कमी करा। जे अगोदर 2014 मध्ये जे सिलेंडर 450 रुपयाला होतं ते सिलेंडर आता 900-950 ला झालंय। जर करायचं बहीण लाडकीला 150 रुपये नकोय तर आम्हाला द्यायचंच असेल तर 9 तरुणांना उद्योगधंदे द्या, महिलांना प्रगतीसाठी काहीतरी व्यवसाय चालू करा। 1,500 रुपये घेऊन काय होतंय? द्यायचंच असेल तर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।